अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया, कथन कराया तव लीलया. तूच लावीसी लिहावया, हात धरुनिया बालकासी. मती मुमी अज्ञान, बालक तुझे हे सान. चित्ती तुझसी आठवून, लेखनाते या करीतसे. मारुतीचा हा उत्सव, करीत होते रंकराव. पाटील नामे खंडेराव, धनिक होता थोर तो. संत सेवा घरी करी, त्यात लाभली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी, बंधू ही तयासी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वा घरी, तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरली दूरवरी, उत्सवा कारणे तीच ती. महादजी कुकाजी कडताजी, आपापल्या रमती काजी. घराण्या उपदेशी गोमाजी, समर्थतेही नागझरीचे. कडताजीसी पुत्र सहा, पुत्र विरहित कुकाजी हा. जन्मदात्या पित्या परी हा, प्रेम करी सर्वावरी. रिद्धी सिद्धी राबती घरी, खंडू पाटील कारभारी. बंधू 5 जण ते जरी, सर्व मान देती तया. काही सज्जन काही उर्मट, करती जनासवे कटकट. गजाननावरी रुष्ट, होऊनी छळ करती ते. गजानन योगेश्वर, सहन करी साचार. जे जे काही होती प्रकार, परी निरुत्तर असती ते. हसण्यावरी सर्व नेती, समाधानी सदावृत्ती. भास्कर पाटील सांगाती, सद्गुरूंच्या राही तो. 6 वेना अपमान, म्हणून वदे तया लागून. मंदिरी न राहावे आपण, भास्कर वदे परोपरी. जाऊ आकोली ग्रामासी, देती त्रास हे सकलांसी. सौख्य ना मिळे जीवनासी, उन्मत्त ते राहती. गजानन वदती भास्कराते, आवर घाली मनाते. परमभक्त हे आम्हाते, सत्ताधारी जरी असती हे. जमेदारासी उर्मटपण, असे खचित हे भूषण. म्हणूनच यांचे वजन, ग्रामवासियावर हो. पाटला माझी नामे हरी, आला हनुमान मंदिरी. महाराज नमस्कार करी, विनवी कुस्ती खेळण्या. तू हारशील कुस्तीत, नको पाहू माझा अंत. परोपरी विनवीत, असता न मानितो तया. महाराज राहिले बसून, उठवी वदले त्या लागून. पाहतो कैसा तू पहलवान, गर्व त्याचा हरावया. पाटील हरी पुढे आला, बहुत यत्न करिता झाला. पर्यश न मिळे त्याला, झुंजता हो समर्थासी. गजानन वदती हरिते, नच छळावे इतराते. स्वाभिमाने कर्तव्याते, करीत राही या पुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी, उपकृत केले आम्हासी. सांगितल्या परी अहर्निशी, राहू हेची सत्यसे. तेव्हापासून सर्वजण, राहती नम्र होऊन. गजाननाची शिकवण, शिरसावंद्य मानिली. परी होते काही कुटाळ, लहर येई करण्या छळ. होऊन आवता वीळ, संता सन्निध्य येती ते. घेऊन उसांची मोळी, पातले ते राऊळी. भावना तयांची खुळी, करीती आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा, करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा, दिसता मानू वंद्य तुम्हा. महाराज असती मौन, तेच मानिती ते प्रमाण. हाती उसाते घेऊन, धावून आले अंगावरी. भास्करा हृदय तळमळ, वदे नकारे करू छळ. अंगी आमच्या जरी बळ, रीत बरवी ही नव्हे. महाराज वदती बालकांना, त्रास झाला असेल कोणा. तरी तो शमविना आपणा, विश्रांतीची जरूर असे. सर्वा बैसविले समवेत, ऊस घेतला हातात. रस काढिला पात्रात, हातानेच तो पिळूनिया. जेवढे होते तिथे ऊस, काढिला सर्वाचा तो रस. प्यावया दिला सकलांस, श्रम परिहार करावया. खंडू पाटील कळली मात, जाहला असे तोही चकित. मार्दवता नात्या वाणीत, अरे तुरे वदत असे. गण्या गण्या गजानन, वाचे वदता निर्मळ मन. शुद्ध भाव अंतकरण, दुजेपणा मुळी नसे. खंडूजीस नव्हते मूल बाळ,
निपुत्री क वदती सकळ, कुकाजीचा वृद्धापकाळ, चिंतामणी करीतसे. आळवीतसे गजानना, मनी तयाच्या तीच याचना. इच्छा दर्शवी पुत्राविना, जीवन कैसे जगावे हे. वदती संत गजानन, परमेश्वरी सूत्र जाण. पुत्र होईल तुझ लागून, वचन सत्य ते जाहले. इति श्री गजानन महात्म्य सप्तमोऽध्यायः समाप्त.